पण देशासाठी आपल्या हे वर्ष कसं असेल? जानेवारी 26चा उत्तरार्ध ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये परत एकदा नवीन आजाराच्या संक्रमणाबद्दल हूल उठेल. अच्छा. आता जसं आलं होतं की आता परत एकदा कोविड येणार किंवा आणखीन हे होईल, तर अशा प्रकारचा जो भाग आहे त्याची चर्चेची हूल उठेल. एप्रिल ते जुलै हा कालावधी उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व या सीमांवर भारताला दक्ष राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग दर्शवतो. पाकच्या काही सीमांवर आपल्याला परत एकदा आहे त्याच्या जोरात किंवा आहे त्याच्या काही पटीनी स्ट्राईक्स करावे लागण्याची शक्यता हे वर्ष दर्शवतं. मात्र महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडी घडतील तेव्हा आपण शत्रू राष्ट्राला नक्की धडा शिकवूच शकतो. म्हणजे 2025 मध्ये आपण सिंदूर बघितलं तर हो. अशाच प्रकारचं काहीतरी पुन्हा एकदा होऊ शकेल. मला असं वाटतं की सिंदूरचा दूर झाला होता, आता सिंदूरच्या ज्वाळा तुम्हाला या कालावधीमध्ये बघायला लागतील. मार्च ते सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये तंत्रज्ञान विषयक गुन्हेगारी राहूमुळे वाढणार आहे. पावसाळ्यात जेवढा पाऊस पडणार नाही तेवढा परतीचा जाताना जो पाऊस आहे तो आपल्याला थोडासा त्रस्त करेल. त्यामुळे 13 जुलै 2026 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये परतीचा पावसाळा कंटाळवाणे पद्धतीने सतत तुम्हाला भिजवत राहील. 1,85,000 सोनं तर 3,20,000 चांदी जाताना मला अगदी 100% दिसते आहे. नवीन वर्षामध्ये भाजप या पक्षाचाच वर्चस्व सर्व दृष्टिकोनातनं भारताच्या राजकारणावर राहील आणि नवीन असलेल्या गोष्टींच्या संधी उपलब्ध होतील असं मला निश्चितपणे वाटतं.